आज मौजे सुनीजवळा येथे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की काल आमच्या गावचे लोकप्रिय सरपंच गोविंद बापू ससाने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल केज तालुक्याच्या अध्यक्षपदी आदरणीय आडसकर साहेब, आदरणीय ऋषीभैया आडसकर साहेब व जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात आमच्या गावचे सरपंच ओबीसी सेलचं जी तालुका अध्यक्षपद भेटलेले त्यांना त्या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती राहील। नुकत्याच एक आठवड्या झाला असेल त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय आडसकर साहेबांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली झालेला आहे। या पत्रकार परिषदेमध्ये प्रस्तावना करताना मला एवढंच खुलासा करायचा आहे की या कार्यपद्धती करावं लागेल आणि विशेष करून आमचं गाव जी सुनीजवळ आहे ते 18 पगड जातीचं आहे। आमच्या गावात सुरुवातीपासून अंदाजे 1981 पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे। आता माग छत्रपती शिवाजी महाराजांची मावळी व आम्ही सर्व असतील गावकरी सगळे समाजाचे जाती धर्माचे सर्वांनी मदत करून सर्वांच्या अपेक्षा गावकऱ्यांच्या पूर्ण झाल्या। महाराष्ट्राचे ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा पुतळा आमच्या गावात आहे। म्हणजे आमची जिम्मेदारी वाढली, आता गाववालीची 2 पुतळे आमच्या गावात झाले, आमची जिम्मेदारी वाढली। त्याच पद्धतीनं त्याचा पीटीआर नव्हता। गोविंद ससाने ज्यावेळेस ह्या पदावर आले ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून विराजमान झाले, त्यांनी त्याचा पीटीआर तयार केला व वेळोवेळी जी कमिटी होती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कमिटी त्यांना वेळोवेळी गोविंद ससाने मदत केली। आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्ही सुद्धा मदत केली। गावातल्या 18 पगड जातीचे युवा असतील, नागरिक असतील, यांनी सर्वांनी मदत केली। या पत्रकार परिषदेत घ्यायचं एवढंच विषय होता की गोविंद ससानेला तालुक्याची जबाबदारी आता आहे, तालुका अध्यक्षपद। तर याचा विषय एवढाच आहे की त्यांनी येणाऱ्या काळामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जी सर्व आहे आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री या राज्याचे अजितदादा पवार साहेब व बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब व युवकांचे हृदयस्थान पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय ऋषिकेश आडसकर भैया साहेब यांच्या विचारावर, पक्षाच्या विचारावर 18 पगड जातीला गोविंदराव ससाने हे घेऊन चलतील अशी गावकरी म्हणून मला अपेक्षा आहे आणि त्या तोडीस तोड त्यांनी काम करावे। पुढचं मनोगत गोविंदराव बोलते। प्रथमतः सर्व माझ्या सोनीजवळ्यातील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना मनापासून खूप खूप धन्यवाद। मला आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड यांनी आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब आणि ऋषीभैया आडसकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मला पक्षामध्ये घेतलं आणि लागलीच त्यांनी तालुक्याची ओबीसी सेल तालुकाध्यक्ष याची जिम्मेदारी दिली। मला सांगायचंय आजच्या वेळेमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय। आज प्रत्येकाचे जनावर वाहून गेलेले, शेतातील तोंडाला आलेलं पीक वाहून गेलेलं आहे, काढणीस आलेलं पीक गेलेलं आहे। तर हे सगळे जे
प्रश्न आहेत ते एकदम गंभीर स्वरूपाचे झालेले आहेत. तर आमच्या ह्या पदाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे, अजितदादाकडे या शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त मदत भेटणार आहे ह्यासाठी प्रयत्न करणार आहेत. काल आमचे नेते आदरणीय आडसकर साहेब यांनी तहसीलला निवेदन दिलंय. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावरती गेले आणि बांधावरती जाऊन त्यांनी तहसीलदार साहेबांना सांगितलं की माझ्या शेतकऱ्याला की काहीतरी शासनाकडून लाभ मिळवून द्या. तसं मला नक्की भरोसा आहे की आडसकर साहेब पालकमंत्री अजितदादाच्याही कानावर टाकणार आहेत आणि नक्की शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये लाभ मिळणार आहे. दुसरं सांगायचंय, आता मीना सरनं प्रस्तावना केल्याप्रमाणे या पदाला जातीय चष्म्यातून न बघता ओबीसी तालुकाध्यक्ष या पदाला पुरेपूर आज गावागावामध्ये सर्वात जास्त समस्या भेडसावणारी कोणती झाली तर समाजामध्ये तेढ निर्माण झालेले. एवढं तेढ निर्माण झालंय की दोन समाज समोरासमोर आल्यामुळं एकमेकाला बोलायला कोणी तयार होई नाही. तर आपल्याला या पदाच्या माध्यमातून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि शांतता समाजामध्ये कशी राहील आणि जास्तीत जास्त आपल्याला विकासावर लक्ष कसं केंद्रित करता येईल हे आपल्याला बघायचंय. त्याच्यामुळं कुणीही कुठल्याही अडचणीला असं नाही बोलायला पाहिजे की बाबा हे ओबीसीचे तालुकाध्यक्ष दुसऱ्याकडे जायला पाहिजे, तिसऱ्याकडे जायला पाहिजे, असं नाही. प्रत्येकाचं 18 पगड जाती ज्या गावागावामध्ये राहतात पूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी प्रत्येकानं आपल्या ज्या समस्या असतील त्या समस्या कानावर घातल्या पाहिजेत आणि त्या समस्याला नक्कीच आम्ही अजितदादाच्या माध्यमातून, आडसकर साहेबाच्या माध्यमातून सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. मला अजून दुसरा एक बोलायचंय, गावागावामध्ये प्रत्येक विषयी आता फक्त काय आहे, चर्चेचाच विषय बनलेला आहे. तर मला तरुणांनाही सांगायचंय की चर्चा न करता तुम्ही उद्योगधंद्याकडे वळा, तुम्ही विकासाकडे वळा. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. 2 GB नेट पॅक टाकला तरीही तो नेट पॅक रात्रीपर्यंत संपून जात आहे. तर याला पैसे आणायचेत कुठून? तर ते पैसे आणण्यासाठी आपल्याला विकासाकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि विकास हाच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळं दोन समाजात जी दरी निर्माण झालेली त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आडसकर साहेबाच्या माध्यमातून, अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावी जाऊन हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू. इथं जमलेले माझे पत्रकार बांधव माझ्या बोलवण्यावर आले त्याबद्दल त्यांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या मदतीला लावल्या तर समजा आपल्या बीड जिल्ह्यासह संपूर्ण केस तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. नुकतीच आपली आता 2 दिवसापूर्वी निवड झालेली आहे. तर या माध्यमातून आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा यांच्याकडे आपण गाऱ्हाणे मांडून शेतकऱ्यांची व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देणार का? कालच आडसकर साहेबाच्या माध्यमातून आम्ही सर्व सहकारी साहेबाबरोबर होतो. आम्ही तहसीलला निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ही प्रत्येक शेतकऱ्याला जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शासनामध्ये असलो तरी शासनाबरोबर भांडण्याचं काम करू आणि शेतकऱ्याला नक्की न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. आपण बोललात की समाजामध्ये तेढ निर्माण झाला. तेढ निर्माण झालेला तेढ काढण्यासाठी आपण काय उपाययोजना करायची? मला दोन समाजामध्ये जे काही तेढ निर्माण झालेलं आहे या पदाच्या माध्यमातून मी पूर्ण तळागाळापर्यंत जाणार आहे. लोकांना समजून सांगणार आहे की आता माझी तेवढी तर उंची नाही की त्या मोठ्या प्रश्नावरती बोलायला पाहिजे, परंतु माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं विकासाकडे लक्ष कसं केंद्रित करता येईल. कारण शासनाच्या एवढ्या मोठ्या योजना आहेत त्या योजनाकडे या 2 ते 2.5 वर्षामध्ये कुणाचंच लक्ष नाही. आता लक्ष कुणाचं आहे? कुठे? फक्त तालुक्यामध्ये घरकुल किंवा मग छोटे मोठे दुसरे काम, ह्याच्या पलीकडे कुठलंच लक्ष नाही. आज गावामध्ये जर बघायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये, तालुक्यात असेल बीड जिल्ह्यामध्ये असेल, प्रत्येक तालुक्यामध्ये जर त्या पद्धतीच्या जेवढ्या शासनाच्या योजना त्याच्यापैकी अर्ध्या जरी शेतकऱ्याच्या गावकऱ्याच्या पदरात पाडून दिल्या तर नक्की ही दोन समाजामध्ये जी दरी निर्माण झालेली ती दरी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कमी होण्यास मदत होईल. आताच आपण केस तालुक्यातील युवकाला आवाहन केलंय की आपण उद्योग व्यवसायाकडे वळा, परंतु काही
युवकांचा उद्योग करण्याचे एक उत्सुक असतात, पण त्यांना भांडवलशाही आणि मार्गदर्शन नसते. भांडवल असेल तर त्यांना ते व्यवसाय कसा करायचा हा मार्गदर्शन नसते. तर त्या संबंधाने राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडून आपण काय तसा व्यवसायासाठी काय युवकांना आपण व्यवसाय उपलब्ध करून देणार का? नक्कीच तुम्ही जे प्रश्न विचारलाय तो एकदम सार्थक करण्यासाठी आपण जिल्ह्याचं उद्योग केंद्र यांना बरोबर घेऊन, तालुक्यातील अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन नक्कीच अजितदादा मार्फत आपण एखादं शिबिर आयोजित करणार आहेत. गावामध्ये करू, तालुक्याच्या ठिकाणी करू आणि त्या ठिकाणी सर्व समाजातील सर्व घटकातील युवकांनी भाग घ्यायचा आहे आणि भाग घेतल्याच्या नंतर त्याच्यामधून प्रशिक्षण असेल, बँकाचं वित्तीय सहाय्य असेल, कुठल्या पद्धतीनं मिळणार आहे हे आपण पुरेपूर प्रयत्न नक्की करणार आहेत. अनेक वर्षापासून तालुका म्हणून कार्यरत आहे, परंतु इथं MIDC नाही. मग आपण पालकमंत्र्याकडे तो प्रश्न मांडणार का? नक्कीच आपल्या तालुक्याला MIDC असणं ही खरंच योगदान असायला पाहिजे, परंतु आजपर्यंत MIDC झाली नाही. आदरणीय आडसकर साहेबाच्या माध्यमातून आपले स्थानिक आमदार नमिताताई मुंदडा, स्थानिक खासदार बजरंगजी बाप्पा यांना सगळ्यांना बरोबर घेऊन किंवा त्यांच्या कानावर टाकून आपण अजितदादाकडे मागणी करणार आहेत. त्यांनी पूर्ण मला समाजातील पूर्ण माझ्या मित्र परिवारानं गावातील लोकांनी भरभरून साथ द्यायची. नक्कीच आपण त्या MIDC साठी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत झटण्याचं काम करू. आपल्यापेक्षा त्यासाठी आपण सर्वांकडे गेले, डावललं गेलं किंवा मिळालं नाही. परत काही दिवसांनी आपण सरपंच पदासाठी निवडून आला, सरपंच पदी आलं. मग पुन्हा समजा हे आडसकर साहेबांकडे जाण आहे आणि OBC सेलचं अध्यक्षपद घे, अशी चर्चा निर्माण झाली की फक्त तुम्हाला माळी समाजात फक्त मर्यादित ठेवलं गेलं, अशी एक चर्चा. याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया? नक्कीच ह्या जे 2 वर्षाचं वातावरण बघितलंय, आता आम्ही क्लिअर बोलायचं म्हणलं तर लोकसभेला आदरणीय खासदार बजरंग बाप्पाच्या निवडणुकीमध्ये मी फॉर्म भरण्यापासून शेवटपर्यंत त्यांच्या बरोबरच आहे आणि मतदान करण्यासाठी मी वैयक्तिक तर आता माझ्या सगळ्या गावकऱ्यांना विचारा तुम्ही, उगाच लीड गावातून येत नसती, परंतु जेवढे माझे पाहुणे रावळेत तेवढ्यांनाही फोन करून सांगितलंय. परंतु आता परिस्थिती अशी झाली, जरी केलं असलं तरी काही घटक असे गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये निर्माण झालेले आहेत. ते घटक नेत्यापर्यंत खरी बातमी जाऊ देत नाहीत आणि सामाजिक परिस्थिती त्याच पद्धतीची निर्माण झाली. म्हणूनच ही OBCचं जे तालुकाध्यक्ष पद घेतलंय, आता मला ऑलरेडी काय OBC म्हणून डिक्लेअरच आहे, कारण आहेच मी OBC. तर OBCच्या माध्यमातूनच 2 समाजामध्ये जी दरी निर्माण झाली त्या दरीला मिटवण्याचं काम नक्की माझे 10% तरी माझा एक छोटा कार्यकर्ता आहे. 10% जरी माझ्यामुळं समाजामध्ये परिवर्तन झालं. आज तुम्ही बघायला गेलं तर आज माझ्या बरोबर माझे सहकारी आज बाबू गायकवाड आहे, हे मराठा समाजाचे आहेत. आज ते माझ्याकडे OBC म्हणून कधीच बघणार नाहीत. आज माझ्या बाजूने मिनाज पठाण सर आहेत, आमचे हजला जाऊन आलेले आमचे गुरु आहेत, जब्बार पठाण आहेत, पप्पू आहे, श्रीमंत बाप्पा गायकवाड आहेत, पोपट थोरात आहेत. तर इथं बघायचं गेलं तर इथं सामाजिक बांधिलकीमध्ये सोनी जवळमध्ये जी आमची परिस्थिती आहे तीच तालुक्यामध्ये निर्माण करण्यासाठी OBCचं पद घेतलेलं आहे आणि मी एका जातीपुरता कधीच मर्यादित नव्हतो आणि राहणारही नाही. जर मर्यादित राहिलो असतो तर पहिल्या वेळेस सुरुवातीला आरक्षण, ज्ञान तुलाही माहिती, पावसामध्ये आपण मराठा आरक्षणासाठी इथं आंदोलन केलेलं आहे. आज छत्रपती महाराजांचा पुतळा बसला, गावकऱ्यांनी माझ्या गावातल्या मुलांनी सांगितलं की तुमचं काहीतरी योगदान असावं. त्यांना सांगितलं तुमच्या मनावर योगदान देऊ. मी काय खूप मोठा माणूस नाही, एक चिल्लर कार्यकर्ता आहे, तरी त्यांनी सांगितलं आम्हाला सुशोभीकरणासाठी तुमच्या वैयक्तिक 51,000 रुपयाची मदत द्यावी. आम्ही त्यांच्या एका मुद्द्यावर लगेच हो भरलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ती 51,000ची मदत त्यांना देऊ केली.
त्याच्यामुळे एका जातीपुरतं मला कोणीच धरायचं नाही. मी पूर्ण घटकासाठी काम करणार. तर नाही ना अशी एक चर्चा. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आज आम्ही पदासाठी कुठल्याही, मला एकतर मी साहेबालाही, आडसकर साहेबाला सांगितलंय की मला पंचायत समितीला उभं राहायचं नाही, जिल्हा परिषदला उभं राहायचं नाही, आणि तालुक्याचं अध्यक्षपद ही मी मागितलेलं नव्हतं. मला आदरणीय आडसकर साहेबांनी सुचवलं की बाबा तुम्ही एखादं पद घ्या, काम करायचंय तर असं करू नका. आणि राहिलं चेअरमन पदाचं, तर चेअरमन पदाचं आडसकर साहेब, बजरंग बाप्पा, आम्ही सगळ्यांनी मिळून त्यावेळेस सोसायटीची निवडणूक लढवली होती. परंतु नेत्याचा ह्याच्यामध्ये, वरिष्ठ नेत्याचा काहीच अर्थार्थी म्हणजे नाराजीचा विषय नाही. ही फक्त घडामोड प्रत्येक गावामध्येच घडत असते आणि गावातल्या गटातटामुळे ह्या घडलेल्या घडामोडी आहेत. आता त्याच्यातून तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे ते बोध घेऊन एका वाक्यात एवढंच आहे की पॉझिटिव्ह तुम्ही त्याचा बोध घ्यावा. मला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा, आपले ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब, ऋषीभाई आडसकर साहेब, तालुकाध्यक्ष अमर पाटील, शहराध्यक्ष आजरभाई इनामदार, युवकांचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष शिवदास तात्या थळकरी आणि अंकुश अण्णा, आपले जिल्ह्याचे आमचे आखाडे साहेब यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष धायगुडे साहेब यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला ही मोठी जिम्मेदारी दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. इथून पुढे त्यांच्या या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असं काम माझ्याकडून होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.